नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये टॉप म्युच्युअल फंडनी कोणत्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, तसेच कोणत्या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे, तसेच कोणत्या कंपनीमध्ये न्यू एंट्री केली आहे, तसेच टॉप म्युच्युअल फंडनी ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये कोणत्या कंपन्यांमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे, हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया इंडियाच्या सर्वात मोठ्या फंड हाऊसबद्दल. अकॉर्डिंग टू ॲसेट अंडर मॅनेजमेंट, आणि त्याचे नाव आहे SBI म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, यांनी ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये टाटा मोटर्सच्या डीमर्जर एंटिटीचे 2,607 कोटी रुपयांचे, अडानी पॉवरचे 2,302 कोटी रुपयांचे, बजाज फायनान्सचे 1,907 कोटी रुपयांचे शेअर ॲड केले आहे ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये. तसेच SBI म्युच्युअल फंडने ICICI बँक लिमिटेडमधून 1,654 कोटी रुपयांचे, HDFC बँक लिमिटेडमधून 1,541 कोटी रुपयांचे आणि अडानी पोर्ट्सचे 806 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये. तसेच SBI म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये कॅनरा बँक, अडानी एनर्जी सोल्युशन्स, डाबर इंडियामध्ये या कंपन्यांमध्ये न्यू एंट्री केली आहे. तसेच BSE मध्ये सुद्धा यांनी न्यू एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने कम्प्लिटली एक्झिट केले आहे आपल्या पोझिशन NTPC आणि टाटा ग्रुपची कंपनी टाटा एल्क्सी मधून. नेक्स्ट म्युच्युअल फंड आहे मित्रांनो HDFC म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, या म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये, तर मित्रांनो सर्वात आधी आपण अशा कंपन्या बघूया ज्यामध्ये HDFC म्युच्युअल फंडने आपली हिस्सेदारी वाढवली आहे ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये. तर मित्रांनो, HDFC म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये SKF इंडियाचे 1,304 कोटी रुपयांच्या शेअरसोबत या कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच टाटा मोटर्स मध्ये 1,072 कोटीचे शेअर खरेदी करून या कंपनीमध्ये सुद्धा आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि HDFC बँक लिमिटेडमध्ये 710 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून या कंपनीमध्ये देखील HDFC म्युच्युअल फंडने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच HDFC म्युच्युअल फंडने मारुती सुझुकी या कंपनीचे 429 कोटी रुपयांचे शेअर, NTPCचे 351 कोटी रुपयांचे शेअर आणि TCSचे 257 कोटी रुपयांचे शेअर HDFC म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्यामधून सेल करून आपली हिस्सेदारी या कंपनीमधून कमी केली आहे. तसेच मित्रांनो, HDFC म्युच्युअल फंडने काही कंपन्यांमध्ये ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये न्यू एंट्री केली आहे, ज्यामध्ये ABB, कॅनरा, HSBC लाईफ आणि लेन्सकार्ट यांचे नाव आहे. तसेच HDFC म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये काही कंपन्यांमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे, ज्यामध्ये HCC, कोल इंडिया, इरिडा, ॲडव्हान्स, इन्झिमी आणि गो फॅशन यांचे नाव इन्क्लूड आहे. नेक्स्ट म्युच्युअल फंड आहे मित्रांनो ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, या कंपनीने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये ICICI बँकचे 3,392 कोटी रुपयांचे शेअर, टाटा मोटर्सचे 2,066 कोटी रुपयांचे शेअर आणि HDFC बँक लिमिटेडचे 1,345 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये एअरटेलचे 2,155 कोटी रुपयांचे शेअर, SBIचे 1,626 कोटी रुपयांचे शेअर आणि L&T लिमिटेडचे 1,598 कोटी रुपयांचे शेअर सेल करून या कंपन्यांमधून आपली हिस्सेदारी रिड्यूस म्हणजे कमी केली आहे. तसेच मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने
आदित्य बिर्ला, सन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, कॅनफिन होम्स, थायरोकेअर, JSW एनर्जी, ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह या कंपनीमध्ये न्यू एंट्री केली आहे. तसेच ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने चेन्नई पेट्रो, TD पॉवर अँड ICICI लोंबार्ड या कंपन्यांमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे. म्हणजे या कंपन्याचे पूर्ण शेअर ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने सेल केले आहे. नेक्स्ट म्युच्युअल फंड आहे मित्रांनो कोटक म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो कोटक म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार ITC लिमिटेडमध्ये 669 कोटी रुपयांचे शेअर, श्रीराम फायनान्सचे 768 कोटी रुपयांचे शेअर, BSE लिमिटेड या कंपनीचे 614 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच कोटक म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये ICICI बँकचे 842 कोटी रुपयांचे शेअर, ॲक्सिस बँकचे 640 कोटी रुपयांचे शेअर आणि एअरटेलचे 623 कोटी रुपयांचे शेअर सेल करून या कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तसेच कोटक म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये काही कंपन्यांमध्ये न्यू एंट्री सुद्धा केली आहे, ज्यामध्ये लेन्सकार्ट, LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया, रुबिकॉन रिसर्च या कंपन्यांचे नाव इन्क्लूड आहे. तसेच कोटक म्युच्युअल फंडने काही कंपन्यांमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे, जसे की एमटार टेकमधून, ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेस आणि विक्रम सोलार या कंपनीमधून कोटक म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार या कंपन्यांमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे. नेक्स्ट म्युच्युअल फंड आहे मित्रांनो ॲक्सिस म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार ॲक्सिस म्युच्युअल फंडने LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियामध्ये 600 कोटी रुपयांचे, कोटक महिंद्रा बँकचे 415 कोटी रुपयांचे शेअरसोबत आणि AU स्मॉल फायनान्स बँकचे 301 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स म्हणजे डीमार्टचे 390 कोटी रुपयांचे, बजाज फायनान्स लिमिटेडचे 340 कोटी रुपयांचे आणि युनो मिंडाचे 230 कोटी रुपयांचे शेअर सेल करून या कंपन्यांमधून आपली हिस्सेदारी रिड्यूस म्हणजे कमी केली आहे. तसेच ॲक्सिस म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये काही कंपन्यांमध्ये न्यू एंट्री सुद्धा केली आहे, ज्यामध्ये AU स्मॉल फायनान्स बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि CESE या कंपनीचे नाव इन्क्लूड आहे. तसेच मित्रांनो ॲक्सिस म्युच्युअल फंड या म्युच्युअल फंडने काही कंपन्यांमधून ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार कम्प्लिटली एक्झिट केले आहे आणि त्या कंपन्यांचे नाव आहे सुमितोमो केमिकल्स आणि VA टेक वॅबेज. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की ऑक्टोबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार टॉप म्युच्युअल फंडने कोणत्या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, कोणत्या कंपन्यांमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तसेच टॉप म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये कोणत्या कंपन्यांमध्ये न्यू एंट्री केली आहे. तसेच टॉप म्युच्युअल फंडने ऑक्टोबर 2025 या महिन्यानुसार कोणत्या कंपन्यांमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.